यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बेलोरा येथील नामदेवराव गडदे व जामुनराव मस्के यांच्या शेतात जाणारा रस्ता 2019 पासून बंद आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि निकाल दिल्यानंतरही रस्ता खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी पुसद पोलीस ठाणे व तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न रोखण्यात आला. शेतकऱ्यांना तात्काळ रस्ता उपलब्ध करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव व प्रेमराव सरगर यांनी केली आहे. माझं नाव नामदेव किसनराव गडदे. मी शेताचे सगळे निकाल रस्त्याचे माझ्या बाजूने लागूनसुद्धा प्रशासन रस्त्याची कोणतीही दखल घेत नसल्यामुळे मला शेती नदी नाल्यातून ओढ्यातून मधातून होडीनं जाऊन करायचे लागते. त्याच्यामुळे माझा जीव कोणाशी ओढ्यात नदीत जाऊ शकतो काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर मी प्रशासनाचे खूप दरवाजे ठोठावूनसुद्धा मला कोणताही न्याय मिळत नाही आणि म्हणून मी हे आत्मदानाचा इशारा देऊन मी या प्रक्रियेला भाग पडलो आणि जीवन संपवण्याची इच्छा झाली.